गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी आलो आहे माझ्या गावी. सकाळचे 6 वाजलेले असताना मी ठरवलं ज्योतिबाला जायचं आहे. माझ्या गावापासून 31 किलोमीटर या अंतरावरती स्थित असलेलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये डोंगरावरती असलेलं श्री केदारनाथाचं मंदिर. गावाकडं थंडीचं प्रमाण जास्त आहे. अशामध्ये मी माझं सगळं आंघोळ वगैरे आवरून मी निघालो ज्योतिबाला. हे आहे रयत शिक्षण संस्थेचं कर्मवीर भाऊराव पाटील उच्च महाविद्यालय. याची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली होती, जिथं माझं 5वीचं शिक्षण पूर्ण झालं. आमच्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेलगत वाहणारी वारणा नदी आणि त्या वारणा नदीचं पात्र जणू काही मनाला प्रसन्न करणारं असं वातावरण होतं सकाळ सकाळी. सध्या ऊसतोड चालू आहे आणि आमच्या इथे जवळच वारणानगर या ठिकाणी तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखाना, या कारखान्याला हा ऊस जात आहे. गावाकडचं जगणं आणि शहराकडचं जगणं यात खूप फरक आहे. गावाकडची माणसं जास्त सकाळी लवकर उठण्याला प्राधान्य देतात. सकाळी लवकर उठून आपापली कामे आवरून, गुराढोरांची कामे आवरून, न्याहारी करून आपापल्या शेतामध्ये जातात. शेतामध्ये काबाड कष्ट करतात. काबाड कष्ट करून संध्याकाळी घरी येतात. घरी येऊन कुटुंबियांबरोबरती आपला वेळ घालवतात. खरं तर सुख ह्यातच लपलेलं आहे. पोहोचून गाडी पार्क केली. गाडी पार्क केल्यानंतर जे काही लागतं नारळ, हार वगैरे ते सगळं घेतलं. हे आहे मंदिराचा मुख्य दरवाजा. आज बुधवार असल्यामुळं, ऑड डे असल्यामुळं आज गर्दी नाही आणि आज रांगाही नव्हत्या दर्शनासाठी, तर आम्हाला डिरेक्टली दर्शन मिळालं. आतमध्ये गेल्यावरती पण गर्दी नव्हती. तिथले जे पुजारी होते ते आम्हाला शूटिंगसाठी मनाई करत होते, कारण ते रिस्ट्रिक्टेड फोटोग्राफी असं डिरेक्टली त्यांनी मेन्शन केलेलं आहे तिथं. देवाचं दर्शन झाल्यावरती मी गेलो यमाईच्या दर्शनाला. यमाईचं दर्शन घेण्याआधी आपले पाय या तळ्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवावे लागतात. नंतर मंदिरामध्ये जावं लागतं. मंदिरामध्ये दर्शन घेतलं. तिथे पण काही गर्दी नव्हती, त्यामुळे लगेच दर्शन झालं. दर्शन घेऊन मी गेलो काहीतरी नाश्ता करायला. दरवेळीप्रमाणे मी सिलेक्ट केली मिसळ. मगाशी आलतो मामा, तुम्ही नव्हता कुठं? हा उघडं होतं की तुम्हीच नव्हता इथं. पोरगा पण नव्हता, काही दिसला नाही मला. फोन पे आहे का तुमचं? मग ऑनलाईन नाही? थांबा कॅश देतो एक मिनिट तुम्हाला. विषय असा आहे की मी ज्यावेळी हार आणि नारळ घेतला होता त्यावेळी काकांना म्हटलं होतं की काका नेमके पैसे किती झाले, तर काका बोलले होते 100 रुपये झाले. देत असताना काका बोलले की नंतर मला तुमचं दर्शन झाल्यावरती द्या. ह्याला बोलतात विश्वास आणि माणुसकी, जो की तुम्हाला सातारा, सांगली आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यामध्येच बघायला भेटेल. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.